हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर कोणी नवीन असतील आणि त्यांनी माझं चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा, अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. तर बघा, आज होते अनिश पप्पांना सुट्टी आणि म्हटलं चला आपण कुठेतरी बाहेर जाऊयात. तर बाहेर म्हटलं तर कुठे जायचं हा विचार पहिला येतो. तर एकच दिवस सुट्टी असते आणि त्यांना असं असतं की घरात नको बसायला, आपण कुठेतरी बाहेर जाऊया. जवळच इथं कुठेतरी असेल तर तिथं आपण बघूयात, कारण आता उन्हाळा आहे आणि घरातही बसलं तरी भरपूर असं गरम होतं. जरी तुम्ही किती फॅन लावा, कूलर लावा, AC लावा तरी पण असं होतं आणि उन्हाळ्यात असं वाटतं की घरात नको बसायला. आणि मग असं बाहेर गेल्यानंतरसुद्धा ऊन भरपूर लागतं, पण वाऱ्यामध्ये काय एवढं ऊन जाणवत नाही. तर म्हटलं चला जाऊया. तर जात असतानाच बघा, ही इंद्रायणी नदी आहे. आम्ही चाललो होतो संत तुकाराम महाराजांचं जिथं त्यांनी गाथा लिहिली आहे त्या मंदिरात जाणार होतो. तर जाताना आम्हाला हे इंद्रायणी नदी लागते आणि हे जे मंदिर आहे त्या मंदिराला देहूपासून 5 किलोमीटर भंडारा डोंगर आहे आणि तिथेच संत तुकाराम महाराजांनी ते गाथा लिहिलेली आहे. जाताना हे आपल्याला कमानी अशी लागते आणि तिथून असं पूर्ण असं डोंगरावरती आहे ते आणि खूपच असं उंच आहे. पण जाताना असे गाडी वगैरे आपली जाते तिथपर्यंत. ते एक छान सोय आहे की तिथं जाताना म्हणजे आपल्याला म्हणजे चालत न जाता आपण गाडीवरती वगैरे जाऊ शकता. बस जात होत्या, आणखीन म्हणजे सगळ्या रिक्षा वगैरे जात होत्या. फक्त रस्त्याचं काम चालू होतं आत्ता, त्यामुळे थोडंसं काळजी घ्यावी लागत होती. आणि मेन म्हणजे पूर्ण असं डोंगरावरती मंदिर आहे आणि ऊन तर भरपूरच लागत होतं. वाटलं होतं बाहेर जावं फिरायला, पण इथे आल्यानंतर तर कारण इथं पूर्ण असं डोंगरच आहे आणि त्या डोंगरावरती असं मंदिर आहे. तर खूप छान वाटत होतं तसं, कारण असं वेगळं काहीतरी आणि खूपच छान वाटत होतं. आणि मग जातानाच मी असे काही व्हिडिओ वगैरे काढत होती. आयुषलासुद्धा असं आता त्याला सुट्ट्या लागल्यात तर घरातही बोर होतं खूप. जरी किती खेळवलं मुलांना, जरी आपण त्यांच्यासोबत किती खेळलं तरी म्हणजे स्कूलमध्ये कसं त्यांना तिथं खेळ घेतात भरपूर, असं म्हणजे ॲक्टिव्हिटी वगैरे भरपूर असतात. आणि आता घरी राहिल्यावरती कसं घरातच असतं आणि पुण्यामध्ये या सिटीमध्ये कसं झालं आहे आता फक्त आपण फ्लॅटमध्ये राहतो तर मुलांना जास्त असं खेळायलासुद्धा भेटत नाही. भरपूर जण म्हणजे आता गावाकडं कसे पाहुणे आलेले असतात, आजूबाजूची मुलं वगैरे असतात, ते खेळतात, तर ते त्यातून त्यांचा वेळ निघून जातो. पण आता सिटीमध्ये कसं कोण कोणाच्या घरी पण जात नाही आणि मग मुलांना असं जास्त खेळायलासुद्धा भेटत नाही. जरी आपण किती गार्डनला वगैरे नेलं तर कितीच नेणार, 1-2 तास. तर बघा, आम्ही वरती पोचलो होतो आणि पोचल्यानंतर इथे असे आजूबाजूला जे झाडं होते आणि त्या झाडाच्या सावली त्या ठिकाणी गाडी वगैरे लावत होतो आणि आम्ही बसलो इथे होतं रसाचं घुरळ. तर म्हटलं चला आपण रस पिऊया थंड असं आणि मग त्यानंतर आपण जाऊया मंदिरात. तर बघा, आईचं चाललं होतं ते मिठाची जी बॉटल होती त्या बॉटलसोबत त्याचं खेळणं चालू होतं. आणि हे बघा, असं आम्ही छान असं विठ्ठलाला जो गंध लावतो तो गंध आम्ही असं लावून दोघांनी घेतला होता आणि खूप छान वाटत होतं. त्याचं चाललं होतं मला रस नाही प्यायचा, मला चिप्स खायचं. पण ते काका म्हणत होते रस पी, मगच तुला मी चिप्स देणार नाही, तर मी तुला चिप्स देणार नाही. आणि त्याला असं वेगळं काहीतरी वाटत होतं, कारण ते जे गोल राऊंड फिरत होतं रसाचं, तर त्याला असं वेगळंच वाटत होतं. आणि खूप छान असं रस त्यांनी दिला आम्हाला थंडगार. आम्ही रस पिलो आणि समोरच बघतोय तर काय तर माकडं त्या झाडावरती होती आणि आईशला ते झाडावरची माकडं दिसत नव्हते. आईशच्या पप्पा त्याला सांगत होते बाळा तोक तिथे, आणि असं म्हणजे ते दाट असं झाडांमध्ये दाटच होतं, तर ते हिरवळ होते आणि त्याच्यातून त्याला दिसतच नव्हतं आणि ते दाखवायचा प्रयत्न करत होते. आणि 2-3 होते असे ते ह्या फांदीवरून त्या फांदीवर जात होते आणि त्यांचं त्याला दाखवणं काम चाललं होतं की बाळा तो तिथं आहे, मंकी आहे, तो पिऊन घे रस. पण नाही, त्याचं चाललं होतं त्याला एकतर दिसतच नव्हतं मेन म्हणजे, आणि खूप लांबचा पेस होता त्यामुळे त्याला दिसत नव्हतं आणि ते हिरवं असे झाडाला सावलेलं असे बसले होते. त्यानंतरनं बघा आम्ही चाललो होतो मंदिरात पाया पडायला. तर जाताना बघा, हे जे आहे ते आत्ता खूप छान असं त्यांचं काम चाललं आहे. जसं आपलं रामाचं मंदिर बांधलेलं आहे त्या पद्धतीने जाता इथे सुद्धा तेच काम चाललेलं आहे आणि तेच कारागीर वगैरे तिथे मंदिरासाठी आलेले आहेत काम करण्यासाठी. खूप छान असं मोठं मंदिर, दिव्य मोठं मंदिर होईल ते, कारण त्याचं जे आत्ता काम वगैरे बघून असं वाटत होतं, कारण त्याच्यामध्ये असं बारीक थिकनेस म्हणजे बारीकाईपासून त्याच्याकडं पूर्ण असं लक्ष दिलेलं होतं आणि त्या मंदिराचं खूप छान असं काम चालू होतं. आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं दिसतंय की नाही दिसत
नाही मला सांगता येत, पण असं पूर्ण डिटेलमध्ये ते मंदिराचं काम चालू होतं. आणि इथून आतमध्ये जाण्यासाठी रोड होता. मला आधी वाटलं त्याच मंदिरात जायचं, पण तसं नाही. इथे एक छोटंसं मंदिर आहे. इथे आतमध्ये संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. पण इथे मला वाटते नंतरनं ते शिफ्ट करतील, कारण हे खूप मोठं असं दिव्य मोठं मंदिर होतं आहे आणि त्याचं ते काम चालू आहे. तर बघा, आम्ही इथे चाललो होतो मंदिरात पाया पडायला. आणि इथे बघा प्रसाद वगैरे पण सुरू होतं, त्यांचं चाललं होतं. आणि मग आयुषच्या पप्पा चालले होते आतमध्ये, ते गेले आतमध्ये पाया पडायला. आयुषचं तिथं शूज काढणं चालू होतं, म्हणून मी थांबले होते त्याच्यासाठी. आणि बघा इथे असं हे आजी आजोबा होते आणि आम्ही आतमध्ये येतोय तुझंच ते म्हटले चला प्रसाद घ्या. म्हटलं आधी पाया तर पडू द्या, मग नंतर प्रसाद घेऊया. नंतर बघा असं मंदिरात आतमध्ये फोटो वगैरे काढून देत नव्हते ते, पण मी बाहेरून असं आयुषच्या पप्पा वगैरे पाया पडत होते, तर मी बाहेरूनच असं त्यांचं फोटोशूट म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले. आणि खूप छान वाटलं, खूपच छान मंदिर. आणि फुलांमध्ये तुकाराम तुकाराम असं लिहिलं होतं. आणि खरंच त्या मंदिरात गेल्यावर खूप छान वाटलं असं. आणि ह्याच मंदिरात संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिलेल्या आहेत. आणि बघा शेवटी मी आतमध्ये आली आणि त्या काकाने एक रिक्वेस्ट केली, एक फोटो काढू का? तर ते म्हणले बरं ठीक आहे, काढे एक फोटो. तर बघा मी तिथं आल्यानंतर असा फोटो एक काढला त्यांचा आणि खूप छान वाटलं होतं. आणि इथे जे आहे ते देणगी वगैरे जर द्यायची असेल तर तिथं आपण देणगी वगैरे देऊ शकतो. आणि ह्या साईडला असं मोठं कार्यक्रम वगैरे जर असेल तर ह्या साईडला पूर्ण असं खूप मोठं असं कार्यालय आहे आणि तिथं आपण जेवणाची वगैरे सोय करू शकतो. आणि बघा इथे आल्यानंतर परत निघायच्या टाईमला आईच्या म्हटले चला जाऊया. तर जात असतानाच ते काकांनी थांबून ठेवलं आणि म्हटले प्रसाद घ्यावंच लागेल तडे. तर बघा प्रसाद घेतला. आईच्या म्हटले मला नको, तुला खायचं तू खा. त्यांनी एक घास शिऱ्याचं खाल्ला आणि आईसला घेऊन बाहेर गेले. तर बघा प्रसाद वगैरे खाऊन झालं होतं आणि खूप छान वाटलं. प्रसादही खूप छान, मंदिरात कोणत्याही जा प्रसाद खूप छानच होतो. बघा त्यानंतर आम्ही चाललो होतो घरी परत आणि थोडा वेळ बसलो आणि त्याच्यानंतर आता निघालो होतो. तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटा. आणि हा जो आहे तर बघा आईसलाही तुमच्यासोबत बोलायला खूप आवडतं. आणि मग निघालो होतो आणि थोडंसं पुढं आल्यानंतर ना सर बघितलं खाली, तर म्हटलं चला हा पण एक व्हिडिओ तुम्हाला दाखवू, कारण खूपच उंच असं होतो आम्ही. आणि मंदिरही खूप छानच आहे. जर हे मंदिराचं काम झालं म्हणजे ज्यावेळेस काम पूर्ण होईल त्यावेळेस खूप छान असं ते मंदिर होईल. आणि वरून असं बघत होतो आम्ही, तर ते कारखाने वगैरे जे होते, कंपन्या वगैरे होते. आणि चला मग आम्ही निघालो होतो घरी. तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मध्येच भेटला गोळावाला, तर मग आईसने गोळा खाल्ला नाही असं होईल का? तर आम्ही जात असतानाचा एक छोटासा असा गोळा घेतला. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. बाय.